काय इतकं मित्रांना भेटून बोलायचं असतं रे? हा प्रश्न प्रत्येक मुलाला आधी त्याची आई विचारते आणि आता बायको. चला आज या प्रश्नाचं उत्तर देऊनच टाकूया. तुम्हाला काय वाटतं आम्ही मुलं भेटतो तेव्हा काय बोलत असू? आवडती गाडी, आवडता गेम, मूवीज, पॉलिटिक्स, बस टाइमपास. आम्हा मुलांच्या खऱ्या गप्पा सुरू होतात जेव्हा आम्ही आमच्या भावांसोबत असतो. आणि हे आत्ता मोठे झालोय म्हणून नाही, तर अगदी जेव्हापासून अक्कल आली ना तेव्हापासून. 10वीच्या बोर्ड एक्झामच्या ग्रुप स्टडीज मध्येच आमच्या मुलांमध्ये चर्चा सुरू झाली, आता पुढे काय, कुठली लाईन निवडायची, कुठलं शिक्षण घ्यायचं. आमच्यासारख्या काही जणांना तर इतकंच कळत होतं की असं काहीतरी निवडावं की लवकर नोकरी मिळेल आणि घरच्यांचा लोड कमी करता येईल. आपल्याला काय करायला आवडेल हा प्रश्न कधी मनातच आला नाही. आपल्याला काय करायचं हे लक्षात जरी आलं तरी निवडलं मात्र तेच जिथून घरची जबाबदारी लवकर घेता येईल. कॉलेजमध्ये भरपूर मजा मस्ती केली, पण कॉलेज संपत आल्यानंतर आता पुढे नोकरी कधी मिळणार, कशी मिळणार, अच्छी नोकरी नाही मिलेगी तो अच्छी छोकरी नाही मिलेगी, या प्रश्नाचा खौफ, लिटरली खौफ, साधी सुधी भीती नाही, हे फक्त मला वाटतं मुलांनाच माहितीये. पहिली नोकरी लागल्यानंतर आम्ही सगळेजण ये भाई चलो पार्टी, गोवा, आता हे घेऊया, ही गाडी घेऊया, हे सगळं सुरू झालं. पण पहिला पगार आल्यानंतर स्वतःसाठी गाडी नाही तर घेतलं काय, आईसाठी साडी आणि बाबांसाठी घड्याळ आणि गोवा ट्रिप. पहिल्या पार्टीमध्ये डिस्कस केलेली गोवा ट्रिप आम्ही नोकरीच्या 8 वर्षांनंतर पूर्ण केली. मला वाटतं खूप जणांची तर अजून पण प्लॅनिंग मध्येच असेल. मला अजून पण आठवत आहे आमच्या पहिल्या पगाराच्या पार्टीमध्ये आमच्या मित्रांनी ठरवलं होतं की मी एक स्पोर्ट बाईक घेणार. आज 15 वर्ष झाली नोकरीला पण त्याची स्पोर्ट बाईक काही अजून आली नाही. आणि आम्ही त्याला अजून पण विचारतो कधी येणार बाईक तुझी, तर तो म्हणतो काय माहितीये, अरे स्पोर्ट बाईक वरती बायका पोरांना घेऊन बसता येत नाही रे, त्यांच्यासाठी मी कार घेतली आणि माझ्यासाठी ऍक्टिवा. म्हणजे कसं ते किराणा माल सिलेंडर आपलं पायात ठेवून न्यायला सोपं पडतं. प्रायोरिटीज. अलीकडे जेव्हा केव्हा आम्ही भेटलोय तेव्हा मला नाही आठवत की आमच्यातल्या एकानेही याबद्दल बोललंय की मला काय घ्यायचंय. प्रत्येकाची हीच चर्चा असते की माझ्या बायकोला काय आवडतं, माझ्या मुलांसाठी मला हे घ्यायचंय, आई वडिलांसाठी मला हे करायचंय. स्वतःसाठी काय घ्यायचं हे विसरूनच गेलोय आम्ही. अगदी स्वतःसाठी काय घ्यायचं हा विचार मनात जरी आला, जसं की मला व्हिडिओ गेम घ्यायची होती, लहानपणी मी कधीच घेतली नाही, पण त्याच्यासोबत कंडिशन की आता मी माझं एक लोन आहे ते पहिला क्लोज करेल आणि ते जर झालं या तारखेपर्यंत तर मग मी माझ्यासाठी व्हिडिओ गेम घेईल. आम्ही जेव्हा भाऊ लोक भेटतो ना तेव्हा प्रॉब्लेम्स बद्दल कधी बोलत नाही, बोलतो ते सोल्युशन बद्दल. आणि एखादा प्रॉब्लेम्स बद्दल बोलत जरी असला तर आम्ही काय म्हणतो, छोड ना यार चल एक बियर मारूया. कारण आम्हाला माहितीये प्रॉब्लेम्सचं तर सोल्युशन तो कसाही काढेल, आयुष्यभर तो तेच करत आलाय. पण कायम फ्युचरची चिंता आणि घरच्यांच्या काळजीमुळे त्याचा मेंदू आणि शरीर जे थकलंय ना हे त्याला स्वतःला लक्षात येणार नाही, पण एक भाऊ म्हणून हे आम्हाला कळतं. आणि मग त्याला तो ब्रेक देण्यासाठी आम्ही म्हणतो चल रे आज बसूया. आमच्या मुलांच्या आयुष्यातली पहिली इन्व्हेस्टमेंट ही म्हणजे असते इन्शुरन्स. तो पण स्वतःसाठीचा हेल्थ इन्शुरन्स नाही तर टर्म प्लॅन, जेणेकरून आम्ही गेल्यानंतर सुद्धा आमच्या परिवाराला काही कमी नाही पडलं पाहिजे. बस आम्ही मुलं भेटतो तेव्हा याच सगळ्या टाइमपास गप्पा करत असतो. आम्ही मुलं आयुष्य तर खूप मजेत जगत असतो, पण त्यातलं स्वतःसाठी किती, मला नाही वाटत याचं उत्तर कुणाला देता येईल. शेवटी खरे आपण जगतो स्वतःसाठी ते जेव्हा भावांमध्ये असतो तेव्हाच. माझ्या सर्व भावांसाठी मी एवढंच म्हणेल, तुम्ही जे काय आयुष्यात करताय ते खूप ग्रेट करताय. आय एम सो प्राऊड ऑफ यू. कीप अप द फाईट.